वसंत बांबरे सर म्हणतात स्वीप पॉवर तणनाशकाचा काही परिणाम होतो का? नक्कीच परिणाम होतो. तणनाशक कुठलंही असू द्या, पण कुठल्याही ब्रँडचं कुठल्याही कंपनीचं नाव घेणार नाही, पण तणनाशक कुठलंही असू द्या ते आपल्या जमिनीसाठी हानिकारकच आहे. जर आपल्याला आपली जमीन जिवंत ठेवायची असेल, आपल्या जमिनीची सुपीकता टिकवून ठेवायची असेल, आपलं डाळिंबाचं झाड हे सशक्त ठेवायचं असेल, तेलकट जर येऊ द्यायचा नसेल, त्याचबरोबर बुरशीजन्य डाग जर आपल्याला नियंत्रणात ठेवायचे असतील आणि जर मादिकही चांगली काढायची असेल, त्याचबरोबर जर बुरशीनाशकांवरचा जर खर्च कमी करायचा असेल, तर तणनाशकांना आपल्या डाळिंबागेपासून दूर ठेवा. ब्रश कटरच्या सहाय्याने कापून घ्या. जितकं जास्त गवत बागेमध्ये ठेवणार तितका आपल्याला त्या ठिकाणी फायदा होणार. मग बरेच शेतकरी म्हणतील की यातून आपण खत देतो ते खतांचा सुद्धा त्या ठिकाणी तोटा होतो आपल्याला. जितका न्यूट्रिशन लॉस म्हणजे जितके जे काही आपण खतांद्वारे जे काही न्यूट्रिशन देतो जितके हे खत घेणार नाही त्याच्या कैक पटीने तोटा आपल्याला, कैक पटीने आपल्याला त्रास तणनाशक मारल्यावरती आपल्याला बागेमध्ये होणार. त्यामुळे तण असू द्या बागेमध्ये, जितके जास्त तण ठेवणार तितके आपल्याला आपल्या डाळिंबागेसाठी चांगलं त्या ठिकाणी असणार आहे. आणि जरी जास्त वाढत असतील, काढायचे असतील, तर ब्रश कटरच्या सहाय्याने कापून घ्या किंवा वरच्यावर लेबर लावून त्या ठिकाणी कापून घ्या. त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होणार. जर कायम सांगतोय, जर आपली बाग 10-15 वर्ष टिकवायची असेल, माती जमिनीची सुपीकता टिकवून ठेवायची असेल, त्याचबरोबर आपलं झाड जर तंदुरुस्त ठेवायचं असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तेलकट डाग जर येऊ द्यायचं नसेल, तर तणनाशकांना आपल्या डाळिंबागेपासून दूर ठेवा. तरच आपल्या डाळिंबागा ह्या चांगल्या त्या ठिकाणी आपल्याला करता येणार.